मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि एकदम खास प्रवासात. आज आपण भेट देणार आहोत ऐतिहासिक हैदराबाद आणि नल्लामल्लाच्या जंगलात वसलेल्या पवित्र श्रीशैलम ज्योतिर्लिंगाला. पण त्याआधी मी चाललोय माझ्या मित्राला भेटायला जाहिराबादला. सोलापूरहून बसने जाहिराबादमध्ये पोहोचलो आणि मित्राच्या 4 व्हीलरने हैदराबादच्या दिशेने निघालो. हैदराबादमध्ये एंट्री करण्यापूर्वी बरोबर 50 किलोमीटर आधी आम्ही डिनर ब्रेक घेतला. मित्राच्या रिकमेंडेशनवर आम्ही आलो आहोत किंग्स फॅमिली ढाब्यावर. या ढाब्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथली बसण्याची पद्धत. इथं नेहमीसारखी टेबल खुर्ची नसून खाली गादीवर मस्त अरेबियन स्टाईलमध्ये बसायची सोय आहे. आणि इथली सर्वात स्पेशल डिश म्हणजे हैदराबादी मंदी. आम्ही इथली स्पेशल हैदराबादी मंदी ऑर्डर केली आहे. पण त्याआधी काय आले बघा. मंडी सर्व करण्याआधी इथे गरमागरम कॉम्प्लिमेंटरी मंडी सूप देतात. आणि फायनली आपली मुख्य डिश म्हणजे गरमागरम मंडी आले. भाताचा सुगंध, त्यावरील परफेक्ट मसाले, मऊ शिजलेलं चिकन आणि सर्व खरंच लाजवाब आहे. अरेबियन आणि हैदराबादी चवीचा हा एकदम परफेक्ट संगम आहे. ढाब्यावरून थेट आम्ही हॉटेलवर पोहोचलो. हैदराबादवरून जर तुम्ही श्रीशैलमला स्वतःच्या गाडीने जात असाल तर शहरात सकाळी खूप ट्रॅफिक असते. हा वेळ वाचवण्यासाठी आम्ही श्रीशैलमच्या हायवेलगतच थांबण्याचा निर्णय केला. सकाळी 6 वाजता आम्ही हैदराबादच्या दिशेने निघालो. हैदराबाद ते श्रीशैलम हे अंतर साधारणतः 230 किलोमीटर आहे आणि पोहोचायला 4 ते 5 तास लागतात. सकाळी लवकर निघाल्यामुळे रस्ता एकदम मोकळा मिळाला आणि आता पुढे नल्लामल्लाचे घनदाट जंगल आणि निसर्गरम्य रस्ते सुरू होणार आहेत. चला तर मग एन्जॉय करूया हा प्रवास. तासाभराचा प्रवास झाल्यानंतर हायवेच्या अगदी लगतच हे विशाल गुंडलापल्ली म्हणजेच दिंडी धरण लागले. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी असलेल्या दिंडी नदीवर हे धरण बांधण्यात आलं आहे. हैदराबाद ते श्रीशैलम रोड ट्रिपमध्ये 10 मिनिटाचा क्विक ब्रेक घेण्यासाठी ही एक परफेक्ट जागा आहे. इथली शांतता अनुभवून आमचा ब्रेक संपवला. आता इथून पुढचा रस्ता थेट नल्लामल्लाच्या घनदाट जंगलात आणि नागमोडी घाट रस्त्यात घेऊन जाणार आहे. चला तर निघूया पुढे. रस्त्यालगतच असणाऱ्या एका लोकल हॉटेलमध्ये थांबून आम्ही आमचा नाश्ता उरकून घेतला. चेकपोस्ट पार केल्यानंतर आता आपण अधिकृतपणे अमराबाद टायगर रिझर्वमध्ये प्रवेश केला आहे. जंगलातून जाताना वाटेत चितळ, सांबार आणि माकडांचे कळप दिसतात. अगदी रस्त्यालगत पाहायला मिळतात. हा जंगल प्रवास जितका शांत आहे तितकाच थ्रिलिंग सुद्धा. इथून पुढे सुरू झाला आहे वळणावळणाचा अप्रतिम घाट. जंगलात जसे जसे पुढे जाऊ तसे तसे वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. सकाळच्या वेळेत या संपूर्ण टायगर रिझर्ववर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते. हवेतला गारवा आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ प्रवासाची मजा आणखीनच वाढवते. आता अमराबाद फॉरेस्ट पार करून आपण थेट श्रीशैलम धरणाच्या दिशेने उतरणार आहोत. घाट रस्ता उतरताना समोर दिसला तो अप्रतिम असा श्रीशैलम धरणाचा पहिला व्ह्यू. नल्लामल्ला पर्वतांच्या कुशीत कृष्णा नदीवर बांधलेली ही विशाल भिंत डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. धरणातून वेगाने कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे संपूर्ण हवेत पाण्याचे बारीक तुषार उडत आहेत. उन्हाच्या वेळेतही इथे जणू मुसळधार पाऊस पडल्यासारखा भास होतो. गाडीच्या काचेवर पावसासारखे पाण्याचे थेंब आणि समोर हे अजस्त्र धरण. हा अनुभव अत्यंत थ्रिलिंग आहे. आता या पाण्याच्या धारांमधून वाट काढत आपण निघालोय मुख्य पुलाच्या दिशेने. आता आपण कृष्णा नदीवरील मुख्य पुलावरून पुढे जातोय. एका बाजूला अथांग पसरलेला पाण्याचा फुगवटा आणि दुसऱ्या बाजूला धरणाचे अजस्त्र दरवाजे. या पुलावरून गाडी चालवतानाचा अनुभव अंगावर काटा आणणार आहे. पूल पार करताच समोर लागलाय हा स्वागताचा बोर्ड. वेलकम टू नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व. अधिकृतपणे आता आपण आंध्र प्रदेशच्या हद्दीत आणि मुख्य श्रीशैलम देवस्थानाच्या क्षेत्रात आपला प्रवेश झाला आहे. श्रीशैलम मंदिराच्या दिशेने जाण्यापूर्वीच मुख्य रस्त्यावर लागणारे हे सर्वात महत्त्वाचे आणि पवित्र ठिकाण साक्षी गणपती मंदिर. या मंदिराचा इतिहास आणि पौराणिक कथा अत्यंत रंजक आहे. इथे गणपती बाप्पाच्या हातात लेखणी आणि एक पुस्तक पाहायला मिळते. अशी मान्यता आहे की जे भाविक श्रीशैलममध्ये येतात त्या प्रत्येकाच्या नावाची नोंद गणपती बाप्पा स्वतः या वहीत ठेवतात. म्हणूनच याला साक्षी गणपती असे म्हणतात. श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन होण्याआधी इथे येऊन बाप्पाकडे आपली हजेरी लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही आमची हजेरी नोंदवली. आता वेळ झाली आहे ट्रिपच्या सर्वात मुख्य आणि आध्यात्मिक टप्प्याकडे जाण्याची. श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि भ्रमरांबा देवी मंदिर. फ्रेश झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत मुख्य दर्शन रांगेच्या दिशेने. इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिर परिसरात मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपला मोबाईल गाडीत आणि लॉकरमध्ये जमा करावा लागतो. जवळपास 2 तास दर्शन रांगेत थांबल्यावर अखेर आम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि माता भ्रमरांबा देवीचे अत्यंत दिव्य दर्शन लाभले. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आणि 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या पवित्र भूमीवर दर्शन घेऊन मन एकदम शांत झाले. 2 तासांच्या रांगेचा सगळा थकवा दर्शन होताच क्षणात नाहीसा झाला. आता दुपारचे 4 वाजून गेले आहेत. आम्ही आलो आहोत मंदिराच्या अगदी जवळच असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र इथे. या स्फूर्ती केंद्राबद्दलचा संपूर्ण इतिहास आणि माहिती मी आपल्या चॅनलवर आधीच एका डिटेल व्हिडिओमध्ये कव्हर केली आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून बघा. या सगळ्यात आमच्याकडून प्रवासातील सर्वात मोठी चूक झाली हॉटेल रूम आधी बुक न करणे. जवळपास तासभर संपूर्ण श्रीशैलम शहरात शोधाशोध करून देखील आम्हाला कुठेही राहण्याची रूम मिळाली नाही. ऑगस्ट महिना, निसर्गरम्य वातावरण आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे खाजगी हॉटेलबरोबरच मंदिराच्या परिसरातील सर्व कॉटेजेस देखील पूर्णपणे फुल झाल्या होत्या. जर तुम्ही श्रीशैलमच्या ट्रिपचा प्लॅन करत असाल तर ही चूक अजिबात करू नका. इथे येण्याआधीच देवस्थानच्या वेबसाईटवरून किंवा खाजगी हॉटेलमधून रूम प्री बुक करून घ्या. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. दिवसभराच्या धावपळीनंतर आता आम्हाला चांगलीच भूक लागली होती. त्यामुळे आमचा मोर्चा थेट देवस्थानच्या अन्नप्रसादालयाकडे वळवला. आत आल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेते ती इथली स्वच्छता आणि शिस्त. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविक असूनही संपूर्ण हॉल आणि वाढण्याची व्यवस्था एकदम चाकाचक आणि प्रसन्न आहे. इथे मिळणाऱ्या भोजनाबद्दल सांगायचं तर आजपर्यंत घेतलेल्या सर्व देवस्थानांच्या महाप्रसादामध्ये श्रीशैलमचा प्रसाद अतिशय उत्कृष्ट आणि चवदार ठरला. गरमागरम वाफाळलेला भात, अस्सल दाक्षिणात्य पद्धतीचं सांबार, पचनासाठी उत्तम रस्सम, चटणी आणि सोबत तृप्ती देणारा थंडगार ताक. प्रत्येक घासात सात्विकतेचा आणि आशीर्वादाचा अनुभव येतो. अतिशय प्रेमाने आणि आग्रहाने इथे वाढलं जातं. श्रीशैलमला आल्यावर मंदिराचा हा महाप्रसाद कोणीही अजिबात मिस करू नका. महाप्रसाद घेऊन बाहेर पडताच आमच्या कानावर मधुर दाक्षिणात्य पारंपरिक संगीताचा नाद आला. संगीताचा वेध घेत आम्ही त्या दिशेने पुढे गेलो तर तिथे एका अप्रतिम पारंपरिक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अगदी लहान मुलामुलींनी देखील सहभाग घेतला होता. त्यांच्या पायातील घुंगराचा आवाज, चेहऱ्यावरील उत्कृष्ट भावमुद्रा आणि एकापेक्षा एक सरस अशी अप्रतिम शास्त्रीय नृत्याची सादरीकरणे बघून आम्ही अक्षरशः मंत्रमुग्ध झालो. हा सुंदर सांस्कृतिक सोहळा पाहण्यात इतके हरवून गेलो होतो की रात्रीचे 10 कधी वाजले हे आम्हालाच समजलं नाही. कार्यक्रम संपल्यानंतर या लहानग्या कलाकारांच्या कलेचं कौतुक करून त्यांच्यासोबत एक गोड आठवण म्हणून फोटो काढण्याचा मोह आम्हाला अजिबात आवरला नाही. सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही पुन्हा एकदा रूम शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने तो असफल ठरला. आता कोणताही पर्याय उरला नव्हता, त्यामुळे गाडीतच रात्र काढायचा निर्णय घ्यायला. गाडीत जागा मर्यादित असल्यामुळे माझे दोन्ही मित्र कारमध्येच झोपले, पण मी मात्र गाडीत न झोपता बाहेर झोपण्याचा निर्णय घेतला. एका हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत आमच्यासारखेच अनेक यात्रेकरू आले होते. मीही त्यांच्यासोबत झोपायला गेलो आणि नशीब चांगलं होतं की मी घरातून निघताना सोबत एक शाल घेतली होती. त्यामुळे थंड हवेत ती खूप कामी आली. अनपेक्षित परिस्थिती आली असता तिचा आनंद घेत समोर जाणं म्हणजेच खरी भटकंती. पण जर तुम्ही श्रीशैलमला येत असाल तर आधीच रूम बुक करा किंवा असा बॅकअप सोबत घेऊन नक्की या. रात्रीच्या त्या अनपेक्षित अनुभवानंतर सकाळी 6 वाजता उठून आम्ही लगेच फ्रेश झालो आणि निघालो फलधारा पंचधाराच्या दिशेने. साधारणतः 160 पायऱ्या उतरून घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेली एक अत्यंत शांत आणि निसर्गरम्य जागा म्हणजे फलधारा पंचधारा. फल म्हणजे कपाळ आणि धारा म्हणजे पाण्याचा प्रवाह. भगवान शंकराच्या कपाळावरून म्हणजेच जटेतून पाण्याच्या 5 अखंड धारा वाहत आहेत अशी श्रद्धा असल्याने या ठिकाणाला फलधारा पंचधारा म्हणतात. या जागेचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे. 8व्या शतकात जगद्गुरू आदि शंकराचार्यांनी याच ठिकाणी बसून कठोर तपश्चर्या केली होती असे मानले जाते.
आणि इथेच त्यांनी प्रसिद्ध शिवानंद लहरी या स्तोत्राची रचना केली होती. हिरवेगार जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाण्याचा संत आवाज. इथं आल्यावर मनाला एक अद्भुत मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. हे पवित्र स्थान अनुभवल्यानंतर आता आपण निघत आहोत परतीच्या प्रवासाला. वाटेत जाताना पुन्हा एकदा सुंदर पॉईंटवर थांबून आम्ही श्रीशैलम धरणाचं विहंगम दृश्य डोळे भरून पाहिले. सकाळी या शांत पाण्याकडे पाहण्याचा अनुभव अधिकच विलोभनीय वाटतो. इथेच थांबून आम्ही गरमागरम चहा आणि सकाळचा नाश्ता केला. पुढे पुन्हा घाट परत चढत असताना जवळपास 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो होतो या भागातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणी, म्हणजेच पाताळगंगा. कृष्णा नदीच्या पवित्र स्नानासाठी पाताळगंगा ओळखली जाते. आता आपण खाली कृष्णा नदीच्या तीरावर जाणार आहोत. चला निघूया पाताळगंगेकडे. पाताळगंगेच्या घाटावर आल्यावर असे दिसले की इथे धरणाचं पाणी बऱ्यापैकी उथळ आणि संत आहे आणि अनेक भाविक देखील इथं स्नान करत आहेत. त्यामुळे आम्हीही इथेच या पाण्यात मनसोक्त आंघोळ करायचा निर्णय घेतला. सभोवतालचे डोंगर, धरणाचा अप्रतिम नजारा पाहत आम्ही आमची आंघोळ उरकून घेतली. या थंडगार पाण्यातील स्नानाने अंगातला सगळा थकवा निघून गेला. नल्ला मल्लाच्या जंगलातून आणि अमराबादच्या घाटातून परतीचा सुसाट प्रवास करत दुपारी 12 वाजेनंतर आम्ही फायनली हैदराबाद शहरात येऊन पोहोचलो. हैदराबादमध्ये आल्यावर आम्ही सर्वात पहिला मोर्चा वळवला तो म्हणजे जगप्रसिद्ध पॅराडाईज हॉटेलकडे. हैदराबादची वर्ल्ड फेमस दम बिर्याणी खाऊन लगेच आम्ही हैदराबाद शहराच्या टूरला सुरुवात केली. इथून पुढे मेट्रो आणि पायी फिरत आम्ही हैदराबादची प्रमुख आकर्षणे पाहिली. विस्तीर्ण पसरलेला हुसेन सागर लेक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य 125 फुटी पुतळा, तेलंगणा सेक्रेटेरिएटची भव्य इमारत, तिथलं गार्डन, टेकडीवर वसलेले शांत बिर्ला मंदिर. 7 वाजल्यानंतर आम्ही पोहोचलो हैदराबादची खरी ओळख असलेल्या ऐतिहासिक चारमिनारजवळ. 1591 मध्ये सुलतान कुली कुतुब शाह यांनी प्लेगच्या साथीच्या निर्मूलनानंतर हा भव्य चारमिनाराचा वास्तुचमत्कार उभारला होता. रात्रीच्या आकर्षक रोषणाईत चारमिनारचा हा नजारा अत्यंत देखणा दिसतो. चारमिनार फिरून झाल्यानंतर आम्ही रात्रीच्या डिनरसाठी आलो ते थेट पिस्ता हाऊसमध्ये. इथे पुन्हा एकदा गरमागरम बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि त्यावर हैदराबादचे प्रसिद्ध डिझर्ट खुबानी का मिठा, ॲप्रिकॉट डिलाईट खाऊन मन अगदी तृप्त झाले. पिस्ता हाऊसच्या त्या गोड चवीसोबत आमच्या या अविस्मरणीय प्रवासाचा गोड शेवट झाला. जर तुम्हालाही हा व्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशा एका नवीन प्रवासात.